आता रेराने काही जणांना या रजिस्ट्रेशनमधनं एक्झेम केलेलं आहे, रजिस्ट्रेशनमधनं एक्झेम केलेलं आहे. म्हणजे कसं आहे की आपण म्हणतो की राज्यात चालू असणारा प्रत्येक प्रोजेक्ट हा रेरामध्ये रजिस्टर्ड झाला पाहिजे, त्याशिवाय त्याला काहीच करता येणार नाही. परंतु काय असतं की छोटे छोटे जे प्रोजेक्ट्स असतात त्यांना ह्या सगळ्या कामकाजातून म्हणा किंवा काही या त्रासातून थोडंसं बाहेर ठेवलेलं आहे. आणि छोटे प्रोजेक्ट म्हणजे कसं आहे तर ती डेफिनेशन देखील रेरामध्ये केलेली, म्हणजे आपल्या राज्याच्या मार्फत ती करण्यात आलेली आहे. तर ज्यांचा एरिया 500 किंवा त्यापेक्षा कमी आहे, 500 स्क्वेअर मीटर त्यापेक्षा कमी आहे, किंवा ज्याच्यामध्ये टोटल 8 फ्लॅटपेक्षा कमी फ्लॅट्स आहेत, 8 फ्लॅट्स किंवा त्यापेक्षा कमी फ्लॅट्स, तर त्यांना याच्यातनं एक्झेम्पशन दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी रजिस्टर केलं नाही तरी चालेल. अर्थात अनेक वेळा बँका वगैरे लोन देत नाहीत म्हणून ते प्रोजेक्ट देखील रजिस्टर होते. हजारो प्रोजेक्ट आज रजिस्टर्ड आहेत ज्यांचा एरिया 500 पेक्षा कमी आहे ते, पण तरी त्यांना एक्झेम्पशन आहे, म्हणजे ते त्यातनं बाहेर राहू शकतात. दुसरी गोष्ट अशी होती, जी गोष्ट आता तशी उपयोगाची नाही कारण आता बरीच वर्ष झाली, परंतु पहिल्या वर्षी जे असं होतं तेव्हा काय काय प्रोजेक्टना ओसी मिळालेली होती ऑलरेडी हा कायदा लागण्यापूर्वी म्हणून. तर ज्यांना ओसी मिळालेली आहे त्यांना मग रजिस्टर करायची गरज नव्हती. आणि काही प्रोजेक्ट जे फक्त रिपेअरिंगचे आहेत, रिडेव्हलपमेंटचे आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये सेल कॉम्पोनंट नाही, तुम्ही कुठे सेल करणार नाही आहात, ते फक्त तुमच्या सोसायटी पुरताच आहे, तुम्हीच तो एरिया वापरणार आहात, तर त्या प्रोजेक्टना देखील याच्यातून एक्झेम केलेलं आहे, जेणेकरून त्यांना या सगळ्या प्रक्रियेतनं जावं लागू नये म्हणून ही त्यांच्यासाठी खास सोय केलेली आहे. आणि हे 3 प्रोजेक्ट पद्धती ज्या मी सांगितल्या त्यांना एक्झेम्पशन आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त मात्र सगळे प्रोजेक्ट, म्हणजे सगळ्या प्लॉटेड डेव्हलपमेंट सुद्धा, ज्या प्लॉट्स मोठे मोठे प्लॉट्स असतात त्यांचे प्लॉटेड डेव्हलपमेंट्स असतात, त्या सुद्धा सगळ्या रजिस्टर करणं आवश्यक आहे. आणि हा रेरा कायदा हा रेसिडेन्शियल आणि कमर्शियल या 2 ह्यांना लागू होतो.